नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा दिवस काय एवढा खास नाही आणि काय स्पेशल पण नाही, कारण की काल रात्रीपासूनच आपल्याला डिझेलचं टेन्शन सतवत आहे. कालपासून आपले मशीन उभे राहिले, कारण की आपल्याकडे डिझेल नाहीच आहे. पूर्ण सिंधुदुर्ग एवढा डिझेलचा प्रॉब्लेम चालू आहे की आता काय समजत नाही की करायचं काय. काही पेट्रोल पंपावर डिझेल आहे, पण त्यांच्या मालकांनी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे की गॅलनमधून भरून द्यायचं ना. आणि आता आमच्यासारख्या लोकांची जी गाडी एवढ्या लांब काम चालू आहे आणि आम्हाला जर गॅलनमध्ये पेट्रोल डिझेल भेटलं नाही तर आता आमचा पण कोणीतरी विचार करायला पाहिजे ना, आम्ही कसं काय करू शकतो. तर आता त्याचसाठी आता जातोय कुडाळमध्ये. बघू कोणातरी रिक्वेस्ट करून भेटतं काय. जर भेटलं तर माझं आजचं दिवसाचं तरी काम होईल, म्हणून तर उद्या तरी बघता येईल. पण आज तरी डिझेल भेटायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आता बघू, आपण जातोय कुडाळला. फिंगर क्रॉस, बघू आता काय होणार ते. पेट्रोल पंपाकडे लाईन बघा. आता इथे काय होणार बघू. भाई मला डिझेल द्या रे बाबा कोणीतरी. बाबा इथं आता खूप प्रयत्नानंतर आता फायनली आपल्याला डिझेल भेटलेलं आहे. तो देव माणसासारखा आला आणि बोलला चल तुला मी डिझेल देतो गॅलनमध्ये घालून. हा, एवढा आनंद झाला. जसं ताण लागलेल्या माणसाला पाणी भेटतं तशी माझी हालत झालेली. डिझेल बघून एवढं खुश झालं मी. वा वा, मनाला शांती भेटली. बाबा असंच मला रोज डिझेल भेटून द्या बस, आणि काय नको, बस इतना ही चाहिए जिंदगी में बस. अरे भाई आज ऑपरेटर कुठे गेला काम करायला मलाच समजत नाही. बघा रस्ता बघा, 10-15 मिनिटं झाले आम्ही आपला चलतोय. तो मला फोन करून सांगतोय सीधा आओ. डिझेल पाठवून गचा करून हलतोय, पण हा काय मला अजून भेटत नाही. बघा रस्त्यावर काय पळवणार, रस्ताच नाही, मेलेला रस्ता हा. सगळं मारायला आज आलेलं आहे. जेव्हा म्हणून सांगतो, जेव्हा दिवस खराब तेव्हा सगळी छोटी मोठी गोष्टी वाट लावायलाच येतात. आता डिझेल पाठचा आता वास येतोय. हे बघा शाबाश. म्हणजे ह्याच्यातच 100चं डिझेल खाली पडलं असणार. तर बाबा लवकरात लवकर भेटून दे रे बाबा. तर भाई फायनली आपल्याला आपला JCB दिसलाय. कुठच्या खाचीत जाऊन लावायला गेला काय माहित नाही. काम आहे कुठे आणि यांनी गाडी कुठे लावायला आला काय सांगा. पण वा वा, स्पॉट बरं आहे, तलाव आहे, पण जाणार कुठून. वा स्पॉट बघा, एक नंबर स्पॉट आहे रे बाबा. थार असते तर इथूनच घालणार असतं पाण्यातून, पण आता ह्याच्याकडे जायला रस्ता कुठे आहे. अरे बाबा ए भाई, किधर पानी से पानी थोड़ी है, ज्यादा नहीं, थोड़ा पानी का. क्या बात कर रहा है. जाता है जाता है. साला फंस बीस गया ना, तेरे को पटकाएगा. पत्थर ही दिया है भाई. ठीक है भाई, क्या तेरे को लोकेशन बहुत अच्छा मिला भाई. ये जरा मशीन कितना पीता है रे. उस दिन डाला, 3 दिन पहले डाला रे. बाबा रे बाबा, इसने परेशान करके रख दिया. चल डाल दे निकाल दे भाई. तब तक मैं अपने लोगों को लोकेशन दिखाता है. हाँ भाई, लोकेशन देखो भाई, लोकेशन देखो. वाह भाई, असं लोकेशन असलं ना काय ऑपरेटरला पण मजा काम करायला आणि आपल्याला डिझेल आणायला पण मजा. डिझेल आणणार, इथे बसणार, मस्त थंड हवा, एक नंबर. कर तू कर. वाह भाई, बेस्ट एक नंबर जागा, एक नंबर. एक नंबर. हा कोण आला बे, मला गाला दिसतो. तर ह्या चारीच्या आणि ह्या चारीच्या असं मध्येच सुन जाव. हा, इथे खोल 2-2 फूटचं खोल आहे. हा तिथे खोल आहे. हा, पाणी गरम आहे. भारी वाटतं पण लोकेशन एक नंबर झालेला. तर आता हे काका तर सांगतायत की मधून गाडी घालायला सांगतायत हे, कारण की इथे 2 फूटचं खोल आहे, गाडी पलटू शकते. इथे पण खोल आहे. आता हा जेवढा रस्ता दिसतोय लाल जमीन, ह्याच्याने घालायची आपल्याला. नाही तर दुसरा उपाय, आपण जसे फिरून आलो तसे. तर तुमची जीप आहे ती, मग झाला विषय. अडकली का ती काढीत बाहेर. ती नाही तर ही पण आहे का बंद. हा मग ही आहे का आपली, असं नाही असताना भीती ना. तर भाई आता एकदम छोटीशी आपण ऑफरोडिंग केली, बघितलं. आणि आता माझ्या डोक्यात विचार आला, इथे घेऊन येणार मी थार आपली मस्तपैकी. एकदा पहिला तर जमीन परत एकदम बघून जाणार मी, कुठे खड्डे आहे काय आहे. त्याने डायरेक्ट कुदवणार आपली रॉक्स. इथे पुरी नदी, पुरी जागा बघून घेतलेलं आहे. मस्त स्पॉट आहे एकदम. आणि पण होणार. आता आपली मशीन जिथे जर काम केलं तर माझ्यानंतर 2-1 दिवस आणि पण वाढू शकतं.
आता एक नंबर. आता रॉक साठी पण आपलं काम झालेलं, म्हणजे आणि एक कंटेंट भेटलं गाईज, आणि एक कंटेंट भेटलं भाई. आता आपण आलोय खाऊन. आपलं काम तर सगळं झालेलं आहे फायनली, पण विचार केला की आता आलोय तर समुद्राकडे पण जाऊन येऊ. कालच्या ब्लॉग मध्ये पण आपण नुसतं कायाकिंग करून रिटर्न गेलो. तुम्हाला दाखवता आलं नाही की इथल्या लोकांना तर माहितच ना खवना बीच म्हणून, पण जे बाहेरचे जर कोण आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांना कुठून समजणार. तर आपणच ब्लॉग आहे ना त्यांच्यासाठी. तर आता त्यांच्यासाठी स्पेशली आपण जातो खवना बीचवर. तिथून तुम्हाला दाखवतोय की खवना बीच कसं असतं. आता वाजलेत बरोबर 4. ऊन बघू शकतात किती आहे बाहेर. ह्या उन्हात मी तुमच्या सगळ्यांसाठी जातोय खवना बीचवर. आता मजा बघा, मस्त तुम्हाला स्पॉट दाखवतोय जिथे ऊन नाही लागणार, काय नाही लागणार, आणि व्ह्यू एक नंबर चुम्मेश्वरी व्ह्यू असणार बघा आता नुसतं. तर ही आपली गाडी आणि हे आपलं ते डोंगर. इथून सरळ जायचं. जो मी स्पॉट दाखवतोय त्यासाठी इथून सरळ तुम्हाला वर चढावं लागेल. तर म्हणतात ना मित्रांनो की जे पण होतं चांगलं होतं. खरं आहे भाई. आपण परवा कायाकिंग करणार असतो, परवा आपला प्लॅन कॅन्सल झाला. काल आपण कायाकिंग केलं, काल आपला प्लॅन कॅन्सल होता वाचला. आणि आजपासून म्हणजे 26 मे पासून पूर्ण खवण्यातलं कायाकिंग बंद. आता हे डायरेक्ट 3-4 महिना पाऊस संपल्यानंतर ओपन होणार. म्हणजे लास्ट कायाकिंग संपायच्या आधी आपण कायाकिंग केलेली आहे भाई. मतलब आपली इच्छा पण पुरी झाली आणि आजपासून कायाकिंग पण बंद आलं. नाही तर आज जर येतो आपण तर आज आपल्याला काय भेटणार नसतं. तर हेच आहे भाई, जे होतं चांगल्यासाठी होतं, म्हणून जे होतं त्याला व्हायला द्यायचं, जास्त टेन्शन घ्यायचं नाही भाई. आणि अशा प्रकारे आपण आलो या डोंगरावर. बारका रस्ता आहे एकदम मस्त, इथे समुद्राचा आवाज. पण यायचं तर आपल्या रिक्सवर. हा कसं आहे, इथे साप बीप पण असू शकतात कारण की पुरा जंगल आहे, कोण नाही वर बघायला. हे आपण काही इथे आधी खूप लहान असताना येऊन बसायचो म्हणून आपल्याला माहिती आहे. ते एक स्पॉट आहे तो खडपाकडे, पण तिथे आता ऊन आहे म्हणून तिथे जाऊन फायदा नाही. हा 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 व्ह्यू बघ भाई, व्ह्यू बघा भाई. इथून जर पाय सरकला तर डायरेक्ट टप्पा खात 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 पाण्यात. मस्त व्ह्यू आहे भाई, एक नंबर व्ह्यू. दुपारचे 4 वाजले आहे. ऊन पण आहे, पण ऊन असा महसूस होत नाही कारण की एवढा हवा चालला आहे की अशी गरमी होत नाही, थंड थंड गार वाटतंय. तर हेच सांगू होतं, जर तुम्ही चुकून दुपारी नाही तर 4 वाजेपर्यंत खवण्यात आलात तर टेन्शन घेऊ नका. इथे आल्यावर तुम्हाला ऊन बिनचा काय विषय येत नाही. हो हो बाय, मस्तपैकी थंडगार हवा चालली आहे. वा 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 वा. सगळी गरमी आपली पळून गेलेली आहे. आणि हे बघा मस्तपैकी बारका रस्ता पडता पडता वाचलो. बाजूला समुद्र आहे, इथे रस्ता आहे, इथे जंगल आहे. चालायचं सावकाश चालायचं, आजूबाजूला लक्ष देऊन चालायचं. कुठच्या पण प्राण्यांवर पाय ठेवला तर प्राणी इथे मारू शकतो तुमची, कारण की हा एरियात प्राण्यांचा आहे. तर भाई आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही इथून वर चढायचो. आणि हा जो रस्ता दिसतोय जो आता बंद झाला आहे, इथून असं डायरेक्ट खाली जायचो. खाली गेला काही असा पॉईंट आहे म्हणजे खडपं आहेत खडपं, आणि पाणी असं उडून डायरेक्ट अंगावर येतं. पण आता तो बंद आला कारण की इथून कोण जात नाही. पुढं असं झाडं झुडपं आलेलं आहेत त्याच्या. आणि एकटा जायला आता माझी फाटते कारण की एकटाच आहे. कोण चावला बिवला तर गाडीपर्यंत धावत जाऊन हॉस्पिटलमध्ये जाईपर्यंत काही खरं नाही. पण बघू, असं बारका रस्ता आहे एकदम डायरेक्ट त्या खडपार जाणार. इथं आम्ही लहान असताना यायचो, लहान असताना. आणि जरा पाणीचं प्रेशर चेक करा, पाणी बघा कसं खडपाला आपटत आहे रे. हा हा हा. आणि आम्ही आधी लहान असताना त्याच खडपांवर येऊन बसायचो. पण हे खऱ्यामध्ये रिस्की आहे. कसं आहे, खडपाकडे जर पाणी आलं तर पाणीला एवढा प्रेशर होतो की खेचून घेऊन जाऊ शकतो. आपण विचार करतो की आपण खडपाला मिठी मारून बसेल. पाण्यासमोर भले फेल झालेले आहे, पाण्यासमोर भले फेल झालेले आहेत. आपण पण काय करू शकतो. म्हणून तो छोटा रस्ता बंद आला तर बरंच झालं. आता किती हादसे होऊ शकतात असे. तर तिथून जाऊ नका हा, नाही तर जाशाल आणि सांगशाल माझा व्हिडिओ बघून गेलात म्हणून. तर तिथून जाऊ नका कधी. आणि इथून निघताना आपण त्या खडपार जाणार आहे त्यावेळेला, म्हणजे तुम्हाला आपण लहान असताना कुठून चढायचो आणि कुठे जाऊन बसायचो ते दाखवणं बरोबर. वा, इथून तरी मस्त व्ह्यू आहे. आता आपल्याला थोडंसंच आहे बघा, असं बारकुला रस्ता आहे एकदम. आणि इथे नॅचरली बनलेलं स्टेप आहेत, म्हणजे ह्याला कोणी बनवलं नाही, असेच बनलेले आहेत खडपानी बघा. पायरी, आपली पायरी, त्या पायरींवर सावकाश पाय ठेवून व्ह्यूचा नजारा घेत आपण आलो आहे सगळ्यात भारीतल्या जागेवर. वा,
बघा भाई बघा, आहे का नाही एकदम डेंजर जागा हा. तर जेव्हा पण इथे येशाल इथं 5 मिनिटं येऊन बसायचं, मस्त वाटते. एक नंबर जागा आहे, एक नंबर जागा आहे. हा हा, पाण्याला बघा प्रेशर. हा बाहेर नुसतं पाण्याचा आवाज आहे का, अजून काय ऐकू नका. हो भाई, एक नंबर जागा आहे. ही बॉटल कशाला घेतली मी ह्याचा उपयोग तुम्हाला सांगतो. जेवढे पण आपले आता सिनेमॅटिक व्हिडिओ काढले बघू शकता, मी एकटाच आहे, कोण नाही आपल्यासोबत. चैतन्य ना आला ना कोण आहे, आपण एकटेच आहे. आणि आपला साथीदार हा बॉटल आहे. हा कोणीतरी इथेच टाकलेला होता कचऱ्यात. तर ही बॉटल घेऊन मी ह्या बॉटलच्या सहारे मोबाईल लावून लावून सिनेमॅटिक व्हिडिओ घेतो आपले. काय करणार भाई, एकटा आहे तर आपल्याला करावं लागेल. पण बॉटल आपला कसली आहे, इनॉक्सी, खूप साथ देते आहे भाई, खूप साथ देते आहे बॉटल आपली. तर भाई आता तुम्ही जागा तर बघला सिनेमॅटिकमध्ये, तुम्हाला आवडली पण असेल. पण माझ्या मताने आता आपण येऊन पोचलो इथल्या एंडिंग पॉईंटवर. बघू शकता इथे असं काहीतरी घालून ठेवलेलं आहे, म्हणजे खडपाणी अशी भिंत टाईप बनवलेलं आहे. म्हणजे हे वाटतं इथलं एंडिंग पॉईंट. थोडं आणि पुढे जाऊन बघतो की अजून काय दिसणार, काय दिसलं तर नक्की दाखवेल. पण माझ्या मताने तरी हेच एंडिंग पॉईंट आहे. तर चला जाऊया. भाई हे बघा, एकदम बारीक वाट आहे, अजिबात नखरे करायचं नाही, एकदम सावकाश मजा घे. जर टाईम नाही तुमच्याकडे तर इथे येऊ नका. टाईम असला तर इथे टाईम काढून या, काही घाई मारायची गरज नाही. इथे एक चुकी, पाय पडला, पाण्यात नाही पडणार कारण की पाणी लांब आहे, पण पाय बी नक्की फ्रॅक्चर होणार ह्याची गॅरंटी आहे. कारण की इथे थांबायला काय नाही, वाटतं तिथे दगड बिगड, पण जर एकदा माणूस पडला काय त्या बिगर पकडायची बुद्धी येत नाही. आता आपण एकदम सावकाश जाणार, आपल्याकडे खूप टाईम आहे. हा तिच्या मारी, हा आपल्याला कोण नाही थांबवू शकत, ना असले दगड, ना माणसं, ना कोण पण. आता बघू शकता बघा, अशी भिंत घातलेली आहे. हां हे सांगतोय बघा, असल्या ह्याच्यानी मस्ती मारायची नाही, एकदम सावकाश वर चढायचं. ते आपण येतो मजा करण्यासाठी, फिरण्यासाठी. पाय बी लचकून घेतला तर फायदा काय, आठवणमध्ये तेच राहणार की हा बघा इथे आलो आणि आपलं पाय लचकलं. वा बाय हा. तर हे आहे इथलं एंडिंग पॉईंट. हा जागा बघा. तर जर तुम्ही कधी खवण्याला आलात तर ह्या जागेवर नक्की आहे. ह्याच्या पुढे जाऊ नका कारण की पूर्ण खडप आहेत, पाणीचं प्रेशर जास्त आहे. इथेपर्यंतच या, पण आलात तर नक्की इथे आहे. पण असलं काय टाकू नका. ही बॉटल तर आता मला कामाला भेटलेली आहे, असं नाही सांगत की मी इथला खूप चांगला पोरगा बिरगा, असं काय नाही. हे आता मी टाकणार डस्टबिनमध्ये. पण असं काय करू नका, कोणची मदत करायला जाऊ नका. जशी की ही बॉटलची मदत मी घेतली तशी करायला जाऊ नका. एकतर घेऊन येऊ नका पाणी, कारण काय इथे काय एवढी चढाव नाही की तुम्हाला ताण लागेल. आणि जर आणलात तर प्लॅस्टिकमध्ये घालून तरी ठेवा, पाण्यात तर टाकूच नका, आणि गाडीत तरी घालून कुठेतरी टाकून द्या. एवढी माझी छोटीशी रिक्वेस्ट, बाकी काय नाही. बाकी एन्जॉय करा, लाईफ छोटीशी आहे, एन्जॉय करण्यासाठीच आहे. बॉटलची कशी मदत घेतोय ती बघा. अशी बॉटल लावतोय, ह्याला परत आपला असं मोबाईल लावून ठेवतोय. हवा पण खूप आहे, मध्ये मध्ये मोबाईल पण पडतोय, पण ठीक आहे एवढं तरी चालतं आहे. आणि आता इथे आपण उभे राहणार, सिनेमॅटिक घेणार. भाई आता इथे ना घार एवढे आले की मला मोबाईल पण इथे तिथे ठेवायला भीती वाटते. कारण की एक तर नवीन मोबाईल आहे, बरं आकाशातून चमकणार मोबाईल बिबाईल आणि डायरेक्ट गायब करतील. ते बघा दिसत असतील तुम्हाला.
याच्यात ते एकच दिसतात पण आहे खूप भीती तर वाटते मोबाईल असं ठेवायला डायरेक्ट ना हवेतून येणार नाही मोबाईल घेऊन जाणार उचलून. भाई आता जी मी वेव बघितली ना ती बघून तर सगळ्यांची फाटणार असती. माझा मोबाईल चालू नव्हता तेव्हा पण खूप डेंजर आहे. हा जो दगड दिसतोय ह्या दगडाच्या वरसून असं पाणी येऊन असं एवढंपर्यंत आपटलेलं आहे भाई. अशी बघूनच माझी फाटली की मला वाटलं हा भाई सुनामी आली एक टाईमसाठी. आता बघू आता 5 मिनटं वाट बघतो असे परत पाणी आपटत आहे काय. पण भयानक खूप डेंजर होती हा भाई. आता आपटणार का बघू. हा नाही ही छोटी आहे खूप छोटी आहे त्याच्या प्रकारे. ही जी आली ना ती बघून असं कानात माझा ढूप करून आवाज गेला असं पाणी उडतंय हवेत. बाबा खूप डेंजर. हा आता चला मरो आपण पळूया. बघूनच भीती वाटली मला. आता एकटा असला का अशी भीती वाटतात की असं वाटलं की एका टाईमला सुनामी आलीच म्हणून. मरो आपण आपली बॉटल घेऊया आणि निघूया इथून. दगडावर चढला ना तर एकदम लायन किंग वाली फिलिंग आहे ना. तर लायन किंग मध्ये येतो ना मुफासा असं वर तसा. तर काय म्हणतात चढू. चल चढूया बघूया काय होईल ते होईल. चला हे बघा दिस इज द एंड. इथून खाई बघा भाई. हा भाई इथं थोडा वेळ बसायची तर खूप इच्छा होते पण नाही. आपण ह्या कामासाठी तर नाही आलेलो आपण JCBच्या कामासाठी. पण मनात इच्छा आलेली की खवण्यात तुम्हाला 2-3 जागा दाखवतो. जास्तच दाखवले पण ठीक आहे. तर आता आपण निघूया कारण की भूक लागल्या. सकाळपासून काय खाल्ला नाही. इथून आता खाली उतरणं पण रिस्की आहे थोडं. सावकाश उतरणार काही घाई नाही मारणार मी. डायरेक्ट आता आपण गाडीतच भेटूया ठीक आहे. किती वेळ थांबलो बघा बीचवर. मगाशी आलेलो तेव्हा कोण नव्हता. आता गर्दी बघा. अरे रे भाई ते इथे आपला कचरा इथे टाकूया ठीक आहे. तर भाई बॉटलला तिच्या जागेवर एकदम सुरक्षित पोचवून आपण चाललो आपल्या घरी. घामाने एकदम बेकार हालत झाली आहे. दिसत नसेल घाम आता दिसेल. हे बघा हात बघा खूप गरम झालं रे बाबा. एसीत येऊन मजा आली. तर चला आता जाऊया आपण. भाई लोकांचे ब्लॉगिंग बघून असं वाटायचं नाही की एवढी मेहनत आहे पण खूप मेहनत लागते. सोबत जर माणूस असता ना तर आणि चांगले क्लिप घेणार असतो. पण माझ्यासोबत होती बॉटल. बिचारीने खूप साथ दिला पण किती करणार ती पण. बिचारी अशी बारकी सुकडीशी कितीसं साथ देणार. पण मजा तर खूप आली. काय पण एक नंबर मजा आली. पण आता विचार केलेला असलं कधी जागा जाताना ना सोबत एक माणूस घेऊन जाणार. म्हणजे कशाला सिनेमॅटिक शॉट पण काढायला आणि याच्याने व्लॉग पण चांगला बनणार. हो की नाही. तर भाई आपल्या आता एक मनातली गोष्ट तुमच्यासोबत बोलण्यासारखी मला वाटली. हे जे आता मी पुढाकार घेतला व्हिडिओ बनवायचा यूट्यूबवर हे मी सगळं तुमच्या भरोश्यावर घेतलेलं आहे. जर तुम्ही व्हिडिओ बघून सबस्क्राईब केला लाईक केला तर कुठे आपला चॅनल ग्रो होणार. मी माझा चॅनल बोलत नाही तर हा आपला सगळ्यांचा चॅनल आहे. जो व्हिडिओ बघतो जो सबस्क्राईब करतो या सगळ्यांचा चॅनल हा आहे. असं नाही की माझ्या एकट्याचा आहे. मी एकटा कधी ग्रो करू शकत नाही. जर तुम्ही लोक माझा व्हिडिओ बघलातच नाही मला सबस्क्राईब केलातच नाही तर मी कसा ग्रो होणार. नाहीच होऊ. मी काय कोणच होऊ शकत नाही. तर मला तुमची साथ पाहिजे आणि मी तुम्हाला मागतोय की कृपया करून तुम्ही मला साथ द्या. मला लाईक करा शेअर करा कमेंट करा. कमेंटमध्ये आपले फीडबॅक द्या की व्हिडिओमध्ये काय मिसिंग आहे. तसं मी व्हिडिओ सुधारत राहीन. आणि सबस्क्राईब करा. मेन म्हणजे सबस्क्राईब करा. पहिली गोष्ट सबस्क्राईब करा ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे तर आपण इथेच व्हिडिओ थांबवूया. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंट करा. बाय.